ऐक, बोला. मॅडम कुठे आहेत? त्या त्यांच्या खोलीत आहेत. खूप जास्त चिडल्या आहेत. का? काय झालं? ते माळी आणि त्याच्या बायकोचं भांडण सुरू होतं आणि तेच बघायला त्या तिकडे गेल्या. लाज नाही वाटत या अनाडी लोकांना? गौतम साहेबांच्या खोलीपर्यंत आवाज येत होता. खिडकी मी बंद केली. आता तुम्हीच त्या माळीला समजवा ना. तो सारखा त्याच्या बायकोशी भांडण करत असतो. कोणी किती वेळ सहन करेल हे? आज तर ती खुरपा हातात घेऊन त्याच्या मागे धावत होती. जर आज मालकीण तिथे नसत्या पोहोचल्या तर रक्तपातच झाला असता तिथे. ठीक आहे, मी समजावतो त्यांना. मॅडमनी माझ्याविषयी विचारलं तर सांग ऑफिसला गेलेत. सांगते मी त्यांना. नाहीतर काय. अरे काय झालं? काही नाही. हे अचानक इकडे कसे थांबले? तुम्ही घरी चाललात की आणि कुठे? नाही, घरी चालली आहे. हे मिस्टर अविनाश आहेत, माझे को रिसर्चर. हॅलो. हॅलो. मला कबीर सहानी म्हणतात. यांच्या वडिलांचा प्रायव्हेट सेक्रेटरी. ग्लॅड टू मीट यू. खरं म्हणजे असं झालं की गौतम साहेबांसाठी काही फाईल्स मुंबईवरून आल्यात. घाई गडबडीत त्यांना द्यायला विसरलो. द्या, माझ्याकडे द्या. थँक्यू. जस्ट अ मिनिट. तुम्ही नसता भेटलात तर मला हवेलीला परत जायला लागलं असतं. तुम्हाला भेटून आनंद झाला मिस्टर अविनाश. ओ साहेब, काय झालं? उंदरांनाही घाबरायला लागलास? चिअर अप ब्रो. प्लीज श्यामली, त्रास देऊ नकोस. ठीक आहे, आम्ही नाही बोलणार. सांग ना, काय झालंय? हे फोटोज तूच गौतम साहेबांना दे. कदाचित मी तिकडे जाणं बरोबर नाही. कम ऑन, बाबाही घरी नाही आहेत. तू घाबरतोस कशाला? हे बघ श्यामली, आपल्याला प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक ठेवायला लागेल. मला आपल्या या प्लॅनवर कुठल्याही प्रकारचं संकट नको आहे. तू माझं म्हणणं समजून घे ना. पण गौतम अंकल तर आपले मित्र आहेत, आपले वेलविशर. म्हणून तर म्हणतोय, तुझ्या बाबांना जरा जरी शंका आली ना की गौतम साहेबांना आपल्या नात्याबद्दल माहिती आहे तर ते वादळ उठवतील. आणि या कबीर सहानीनं पण एकत्र बघितलंय. कदाचित तुझं बरोबर आहे. चल, मी तुला घरापर्यंत सोडते. नको, तुला उशीर होतोय, तू जा. मी त्या पायवाटेनी जाईन. शॉर्टकटच आहे, सरळ माझ्या घरापाशी जातो. ओके. हे घे. त्यांना सांग बाकीचे स्नॅप्स आणि स्लाइड्स मी नंतर पाठवीन. ओके. ओके. त्यांना माझे रिगार्ड्स दे. ही इज सच अ नाईस सोल. हॅलो. हॅलो. हाय हाय मोना, हाव यू? अगं खूपच दीर्घायुष्यच ग तू. तुझाच विचार करत होतो. इतक्या दिवसात माझा आवाजही विसरलास? तिथे असं आहे तरी कोण की ज्यानं तुझ्यावर इतकी जादू केलीये? माहितीये, मी तर चेष्टा करत होते. मी फोन एवढ्यासाठी केला, हे विचारण्यासाठी की तू आजपर्यंत मला एक पण पत्र का नाही लिहिलंस? आणि हो, तू श्यामलीच्या बाबांबरोबर बोललास का? नाही मोना, त्यांच्याशी बोलणं नाही झालं. नाही, कलकत्त्याला गेलेत. कलकत्ता? कलकत्ता मीन्स कॅलकटा. इट्स अ सिटी इन इंडिया यार.
ओ कॅलकटा. आणि हो, शामलीच्या बाबांबरोबर एकदा लवकर बोलून घ्या, नाहीतर आपला मुलगा आपल्या हातातून निसटलाच म्हणून समजा. नील कुठे आहे? फोन दे. नाहीये? कुठे गेलाय तो? अरे कमाल आहे हा मुलगा. कुठे जातो? कम ऑन. ऑल राईट, लेट हिम हॅव फन यार. ओके. आणखी सांग, तू खूप एन्जॉय करत असशील ना, माझ्या बडबडीपासून दूर मजा करत असशील. अगं माझी प्रिये, हृदयाच्या गोष्टी टेलिफोनवर सांगू? या गोष्टी मी तुला चिठ्ठीतून पाठवतोय. किती खोटं बोलतोयस, माझा नाही विश्वास. ऑफकोर्स आय लव्ह यू. आय मिस यू. मी पण तुला काहीतरी सांगते. आय लव्ह यू सो मच. आय मिस यू सो मच. पत्र पाठव नक्की. बाय देन. टेक केअर. मालकीणबाई, काय माळी आणि त्याच्या बायकोला तुम्हाला भेटायचं होतं. हे सांगण्यासाठी तू मला इथे थांबवून ठेवलंस? काय पाहिजे काय त्यांना? परत भांडले तर नाही आहेत ना? नाही मालकीण, त्यांना तर तुमची माफी मागायची आहे. तो माझा पाठलाग करणं का नाही सोडत? काश मी असं करू शकले असते. मला माझ्या नवऱ्याच्या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती होतं, पण त्याने धोका आणि विश्वासघात केलाय हे आज समजलं. काय काय बोलात तुम्ही? एकदा तुम्ही परत बोला जे तुम्ही आत्ता बोललात, नाहीतर मी तुम्हाला तुमची जीभ ओढून मारून टाकेन.